नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क व यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये याना त्या कारणाने सातत्य समाजकार्य ठेवत असताना मीरा भाईंदर शहरातील शहर प्रमुख प्रशांत सावंत यांनी आज धाराशिव या ठिकाणी जाण्याचा अट्टास केलेला आहे। ज्या पद्धतीने अतिवृष्टी होऊन धाराशिव मध्ये शेतकरी वर्ग कुठेतरी संकटात आला, शेताची नासधूस झाली व त्यांचा पोटमारीचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला। त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून, खारीचा वाटा म्हणून आपले मदत कार्य करण्यासाठी व तसेच अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना या ठिकाणी राशन पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी धनधान्य घेऊन जाताना प्रशांत सावंत यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। पाहूया काय सांगत आहेत ते। काय सांगाल, ज्या पद्धतीने धाराशिव मध्ये अतिवृष्टी झाली आणि तुमच्या मनामध्ये आले की मीरा भाईंदर शहरामधूनही त्या ठिकाणी मदत कार्य झालं पाहिजे, काय सांगा? नमस्कार, जय महाराष्ट्र। प्रथमतः आमचं एक ब्रीद वाक्य आहे, बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की 80% समाजकारण झालं पाहिजे, 20% फक्त राजकारण, आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्ही काम करतोय। आज जिल्हा शाखेवरून आमचे जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचा आदेश आला की आपल्याला या धाराशिव मध्ये जावं लागेल। राजन विचारे साहेबांनी सांगितलं की तिथपर्यंत आपली पोहोचणं गरजेचं आहे। आपण एवढं काही करू शकत नाही कारण आपण सत्तेत नाही आहोत, आपल्याकडे आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, पण आपण ग्राउंड पातळीवरती काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण, आपल्याकडे काहीच नाही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे, पण लोकांना एक आवाज दिला की बाबा अशा अशा ठिकाणी जातोय, मदत कार्य करण्याची आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय, तुम्ही हात पुढे करा। आणि आम्ही घराघरात जातो आणि लोक अशी उत्सुकपणे येत आहेत। काही ह्यांनी आता खूप कडधान्य दिले सोसायटीवाल्यांनी, यांनी आता वह्या पुस्तकं आणून देत आहेत। मी अशा लोकांचा खूप मनापासून आभार व्यक्त करेन, कारण त्यांचं समाजाला काहीतरी देणं आहे म्हणून ते त्यांना असं वाटतं की आपलं कर्तव्य आहे। आणि आताच नव्हे, हे धाराशिव मराठवाड्यामध्ये नसेल, ह्याच्या अगोदर पण कोकणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी मुंबईकर धावून गेलाच। ओके, कोल्हापूरला परिस्थिती झाली तेव्हाही मुंबईकर धावून गेला, केरळामध्ये जेव्हा परिस्थिती झाली तेव्हाही मुंबईकर धावून गेला, आणि त्याचं आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय। काही लोक आम्ही ज्या वेळेला साहेब सुरुवात केली की आपण चला एक सगळ्या सोसायटी वाईज जाऊया, अनाउन्समेंट करूया, साहेब कोण देत असेल तर द्या, त्यावेळेला काही लोक आमच्याकडे हसायला लागली। कालची परवाची गोष्ट आहे की तुमच्याकडे बॅनर पकडायला 4 माणसं आहेत, तुम्ही काय करता म्हणून। म्हणलं साहेब, आमच्याकडे लोकांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही ग्राउंड लेवलवर आहोत, जरी आम्ही दोघे चौघे असलो आणि एकटा असलो तरी 1000च्या ताकदीने पुरा पडेल एवढी गॅरंटी माझ्याकडे आहे, कारण आम्ही ग्राउंड लेवललाच काम करतोय। समाजसेवा करणं आमचं कर्तव्य आहे आणि प्रसार माध्यमातून लोकांना बोलण्यासाठी हा उद्देश नाहीये की जे आम्ही करतोय त्याच्यानी अजून लोकांनी काहीतरी करावं, ह्यासाठी आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय की आजही मी लोकांना आमंत्रण करेन, निमंत्रण देईन, आव्हान देईन की साहेब पूर परिस्थिती खूप बेकार झालेली आहे। धाराशिव, मराठवाडा, पूर्ण जिल्हा, शेतकरी पूर्ण रस्त्यावरती आलेला आहे। पाणी असं आहे, लोकांना माहित नाही की आपलं घर कुठे होतं, गुरं ढोरं सगळे वाहून गेलेली आहेत। पुन्हा फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक गावात आम्ही जाणार आहोत। अँब्युलन्स सुद्धा घेतलेले आहेत आम्ही। धाराशिवचे आमचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं, कारण मदत येते ती सिटीपर्यंत येते, गावापर्यंत मोस्टली जात नाही, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही तिथपर्यंत या, आम्ही एखादा तुम्हाला खेडेगाव देऊ, त्या खेडेगावात तुम्ही जा आणि प्रत्यक्षात तिथे पाहणी करून त्या शेतकऱ्यांना तुम्हाला जी काय मदत करायची आहे ती करा। अँब्युलन्सची तुम्ही व्यवस्था केलेली आहे, त्याच्या मागचा उद्देश काय नेमका? उद्देश असा आहे की आता आम्ही हे कडधान्य असतील, कपडे असतील, वह्या असतील, पुस्तकं असतील, पाणी आहे, भरपूर साऱ्या वस्तू आहेत, त्यांना घरी उपयोगी पडणाऱ्या आम्ही शेगड्या पण घेतलेल्या आहेत, कुकर घेतलेले आहेत, असे वेगवेगळे सगळे आहेत। पण विशेष असा आहे की सोबत आमच्या 2 अँब्युलन्स ह्याच्यासाठी जो आम्हाला खेडेगाव देणार आहेत, तिकडे डॉक्टर असतील नसतील, गेले सुद्धा असतील, पण आमच्याकडून जर तिकडे काय आताच्या परिस्थितीला जर अशी परिस्थिती असेल, कोण आजारी असेल, काय असेल, आम्ही प्रत्यक्षात डॉक्टर ते नर्स त्यांची उपाययोजना करतील, छोट्या मोठ्या काय गोळ्या देतील, त्यांची काय औषधे घेतील आणि जास्तच काय असेल तर त्यांचा रिपोर्ट करून देतील की बाबा तुम्हाला, कारण अँब्युलन्स घेण्याचा उद्देश, डॉक्टर घेण्याचा उद्देश, कारण तिकडची लोक वाहून गेलेली आहेत, तिकडची गुरंढोरं वाहून गेलेली आहेत, त्यांची शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, त्या पाण्यात कुठे आता अटकले काय झालेत तर ते दुर्गंधी पसरली असेल, त्याच्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही।
म्हणून हे सगळं काय ना काय ना आम्ही ते केसासारखं काम करतोय, मोठं काय आमच्याकडे एवढं होत नाही, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे आमच्याकडे. लोकांकडे खूप सारा भरमसाठ श्रीमंत लोक जे आहेत त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, परंतु ते दान करण्याची भावना ठेवत नाहीत. अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आता बघा, ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी जे कमवलेलं आहे ते स्वतःसाठी ठेवलेलं आहे. पण असे कमी लोक आहेत माझ्या बाजूला पण आता उभे आहेत, त्यांना असं वाटतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या समाजाला काहीतरी देणं आहे आणि कोणामुळे तरी आपल्याला हे आशीर्वाद आहेत म्हणून आपण जगत आहोत. आज ज्यांचा लहानापासून इथपर्यंत आले तर नक्की त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद असतील, समाजात त्याने काहीतरी केलं असेल त्यांच्याकडे आशीर्वाद असतील, म्हणून देणं, त्याला वाटतं की आपल्याला या समाजाला काहीतरी देणं आहे, तो नक्कीच या समाजात उतरतो. आजही सांगतो, सत्तेत नाही, कुठलाही खासदार नाही, कुठलाही आमदार नाही, कुठलाही नगरसेवक नाही, पण एक शहर प्रमुख म्हणून आणि माझ्यासोबत असणारे युवा सेना, महिला वर्ग, बाकी शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या ह्या ताकदीने समाजसेवा करतो. फक्त एक आवाज दिला आणि आवाजाने मला वाटतं पूर्ण आयशर भरेल. 4 टन माल झाला साहेब आज एका आवाजाने. एवढा एकाने माझा व्हिडिओ फेसबुकवरती बघितला आणि डोंबिवलीवरून त्यांनी फोन केला की साहेब तुम्ही जर जात असाल, आणि मी आवाहन केलं की जे तुम्हाला काय द्यायचं असेल ते पैशा स्वरूपात नको, कारण पैसा पोचत नाही. त्यामुळे तुम्ही जे काय द्याल, जे पैसे देणार असेल त्याच्या वस्तू घ्या आणि त्या वस्तू स्वरूपात आमच्याकडे पाठवा. आज कल्याणमधून एक पूर्ण गाडी भरून येते, ती सुद्धा आम्ही डोंबिवलीवरून ती गाडी घेऊन सुद्धा आम्ही इकडे जातोय. असे खूप सारे समाजसेवक आहेत, त्यांना घेऊन काम करतोय. आणि काशीमरामध्ये काम करताना लोकांचा आशीर्वाद खूप आहे. फक्त एक आवाज दिला आणि एक गाडी भरली. प्रत्यक्षात घराघरात गेलं असतं तर मला वाटतं 10 गाड्या. मला मदत कार्य ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं धन्यवाद कसं मानणार आहे? आता त्यांना असं मला वाटतं की खूप आता ते रडायला येईल अशा व्यक्तींना बोलायला, कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे, साहेब आम्ही जी मदत करतो आमचं कुठेही नाव घेऊ नका. ही मदत कार्य आम्ही ऍक्च्युली ग्राउंड लेवलला तुम्ही जाऊन देतात, हाच आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. कारण इकडे कुणी असा आवाज दिला जे सत्तेत आहे त्यांनी नाही दिला, कारण जे सत्तेत आहेत ते आमदार खासदारांच्या जीवावरती उडतायत आणि लोकांना दाखवतायत की आम्ही काय करतो. पण आम्ही काही नसताना फक्त समाजाला लोकांकडून घेतोय आणि लोकांना देतोय. आमची प्रक्रियाच आहे समाजाकडून काहीतरी घेणं आणि समाजाला काहीतरी देणं. आम्ही आवाहन केलं, आमच्याकडे काय नाही, पण तुम्ही जर फुलाची पाकळी दिलीत तर ती आम्ही तिथे पोहोचवण्याचं काम करू, आणि ते चाललेलं आहे. तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्ही तुमचं चॅनल इथपर्यंत तुम्ही आलात, लोकांपर्यंत पोहोचलात. मी या चॅनलच्या माध्यमातून एवढंच विनंती करेन की आपल्याला काय जर शेतकऱ्यांना मदत करायची असेल, तिथे जो ग्राउंड लेवलला तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करून या, तिथे बघा. कारण टीव्ही माध्यमावर दाखवतात ती सगळीच परिस्थिती सत्य असते असं नाहीये. तिथे जाऊन आम्ही आता बघून येतोय, आणि असं असेल तर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचा आणि मदत करा, एवढीच विनंती करेन. आणि जे आज या पाण्यामुळे, या पावसामुळे जे बेघर झालेले आहेत, जे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे त्यांच्या घरातले कोण आज आहेत जीवित, त्यांनाही ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना एक शक्ती देव, बळ देव, कारण आपला परिवार गेलेला आहे आणि त्याच्यातून सावरण्याची शक्ती मिळव, एवढंच विनंती करेन. धन्यवाद.